संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपींना बीड जिल्हा कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप देशमुख कुटुंबाने केला। याबाबत आता जेल प्रशासनाकडे देशमुख कुटुंब तक्रार करणार आहे। तसंच माहिती अधिकारात कारागृह प्रशासनाकडे देशमुख कुटुंब सीसीटीव्ही फुटेज मागणार आहे। कारागृहातील अधिकारी बक्सार मुलानी आणि कर्मचारी ज्ञानेश्वर डोईफोडे, कृष्णा ढाकणे, सुधाकर मुंडे हे सहकार्य करत असल्याचं म्हटलेलं आहे। याची दखल न घेतल्यास मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू असा इशाराही देण्यात आला। एक आरोपी जेलमध्ये जातो, जेलमध्ये जाताना त्याची गेटवर झडती होत नाही, झडती न घेता त्याला जेलमध्ये जाऊ दिलं जात आहे। परत 2-2 तास त्यांना हिशीवर बोलण्यासाठी दिलं जात आहे। हे नेमकं कुणाला बोलत आहेत, हे लोक कुणाला बोलत आहेत, काय बोलत आहेत, किंवा जेलमध्ये बसून त्यांच्या केसचं बाहेरचं नियोजन लावत आहेत किंवा काय करत आहेत। त्यांना गुप्त रूममध्ये सीसीटीव्ही बंद करून त्यांची चर्चा होती, तिथं बाहेरच्या लोकांना त्यांना भेटी दिल्या जात आहेत, वेगवेगळे प्रकार तिथं घडत आहेत। दरम्यान धनंजय देशमुखांनी कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। पाहूया। ते सगळं ज्यावेळेस समोर येतील सीसीटीव्ही फुटेज सगळ्या तिथं शेड्यूल ड्युटीचं त्याच वेळेस कळणार आहे। म्हणजे त्यावेळेस आपण तक्रार केल्यानंतर बंद झाले का बंदच झाले नाही का अजून पण त्याच्यापेक्षा जास्त चालू आहेत हे जेल प्रशासनानं माहिती दिल्यानंतर समोर येणार आहे आणि ते आलं पाहिजे, ते कळलं पाहिजे आपल्याला। तुम्ही या अनुषंगानं कुणाशी बोललात किंवा कुठल्या जेलच्या प्रशासनाशी अथवा पोलीस प्रशासनातल्या कुठल्या अधिकाऱ्याशी याची तक्रार केली? नाही, मी तक्रार करणार आहे, परंतु ह्या गोष्टी कुठल्याही गोष्टीची चर्चा होत नाही। अगोदर तर असं म्हणत होते, म्हणजे सगळ्या गोष्टीचा प्रकार हे नाहीच आहे, ते नाहीच आहे, पण ते सगळं समोर आलं। तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असलेल्या आरोपांचं खंडन केलं। पुराव्याशिवाय बोलू नका असं अजित पवार म्हणतायत। बघूया। त्याच्यात त्यांनी पुरावे द्यावे। कसं आहे, तर मी आता तुमच्यावर काहीतरी आरोप केला, तुमच्यामुळं असं होतं असं बोललेला अर्थ आहे। पुरावा द्या, पुरावा दिल्यानंतर आपण जरूर त्याची चौकशी करू। असं कोणी करू शकत नाही, आणि करत असेल तर ती चूक आहे। जेलमध्ये कुणी जरी असलं तर त्याला कशी ट्रीटमेंट दिली पाहिजे त्याचे काही नियम आहे। आता जर कुणाची काही तक्रार असेल तर ती तक्रार त्यांनी SIT, आता SIT तर नेमलेली आहे, त्याच्यामध्ये CID नेमलेली आहे, त्यामध्ये रिटायर न्यायाधीशांच्याही संदर्भात निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।